पहिला डान्स आहे मंगळागौरीचा. प्रेझेंट करतायत स्मिता फाटक आणि ग्रुप. शांतिवन मधल्या 17 बायका, 17 आंटीज टुगेदर प्रेझेंटिंग मंगळागौरीचा डान्स. बघूया. जय जय मंगळा गौरी जय जय मंगळा गौरी मंगलमय मंगळवार चंदनी चौरंग केलीचे मखर कमळे पत्री जय जय मंगळा गौरी जय जय मंगळा गौरी. नमस्कार. मंगळागौर हा मराठी नववधूने साजरा करायचा एक सण आहे. या देवीजवळ नववधू संपूर्ण कुटुंबाला सुख समृद्धी देव याची प्रार्थना करते. त्यानंतर रात्री देवीचे जागरण करते आणि हे करताना आपल्या मैत्रिणी, आप्तेष्ट यांना बोलावून वेगवेगळे खेळ खेळते. हे खेळ आज आपण इथे जमलेल्या या ज्या उत्साही स्त्रिया आहेत त्या आपल्याला खेळून दाखवणार आहेत. चला तर पाहूया मंगळागौरीचे खेळ. श्रावणातील एक सण म्हणजे मंगळागौर स्त्रियांसाठी आनंद घेऊन येतो. ऊन पावसांच्या श्रावण सरींनी चिंब झालेला निसर्ग आनंदाने डोलत असतो. फुगड्या हा प्रकार महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालू आहे, परंतु फुगड्यांचे कित्येक प्रकार आपले वेगवेगळे आहेत आणि ते आपण आता विसरत चालले आहोत. म्हणून या काही गमतीदार फुगड्या आपण बघूया. चला तर बघा. चहा बाई चहा, गवते चहा, मैत्रिणीची फुगडी पहा, पाहात पहा उठून जा, कंबर फुगडी खेळ जागा द्या, तुम्ही जागा द्या. कंबर फुगडी कमरेची बाई कमरेची, कमरेला घातला पेढा, आपण खाऊ पेढा, तुम्ही मात्र तांदूळ सडा. सडू बाई सडू, तांदूळ सडू, एवढे तांदूळ कशाला, पावटी आले जेवायला. दंड फुगडी दंडाची, पाईल माझी पिंडाची, लाडवावरती जाईन ग, फुलपाखरू घेऊन येईन ग. दंड फुगडी दंडाची, अहो ही आहे जन्मासनाची. पाऊस पडला
खेळ आहे ना तो सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे. पावसाळ्यात हवा थंड असते, सूर्यप्रकाश नसतो. अशा वेळेला आपल्याला स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठीचा हा खेळ आहे. बघा तर. शिवारी शिवपुरी केतकी रानफुली कुमारी घुमपुरी घुम 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 घुम. शिवारी शिवपुरी पागोटे तू नेटकरी. शिवारी शिवपुरी पागोटे तू नेटकरी. आळुंकी साळुंकी आळुंकी साळुंकी तुझी माझी पालकी रामाची जानकी. पगड फू बाई पगड फू गेले होते राना विसरले पाना. पगड फू बाई पगड फू गेले होते विरी विसरले दोरी. पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू. या हिरव्या श्रावण ऋतूत हिरव्यागार पण काहीशा निराळ्या अशा भाज्या आणि फळं आपल्याला दिसतात. त्यातलीच एक भाजी म्हणजे दोडका. मंगळागौर हा बायकांचा सण असल्यामुळे त्यांची खेळाची गाणी ही सुद्धा त्यांच्या विश्वाशीच म्हणजे स्वयंपाकघराशी निगडीत असतात. पुढील एक गाणं दोडका किसण्यावर आधारित आहे आणि त्यानंतरचं गाणं आहे दिंड्या मोडण्यावर. जरा बघा तर. किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागते गोड. अनिक तोड बाई अनिक तोड. किस बाई किस दोडक्याला पाणी घाल घाल माझी वेणी लांब लांब. किस बाई किस दोडका किस किस बाई किस दोडका किस. दिंड्या तू मोडकपोरी मोडकपोरी. दिंड्या मोडकपुरी दिंड्याची लांब दोरी. दिंड्या मोडकपुरी दिंड्याची लांब दोरी. माका जोडकपुरी माक्याला पीक भारी. दिंड्या मोडकपुरी तिखट मीठ आणतो घरी. तिखट मीठ आणतो घरी. दिंड्या मोडकपुरी दिंड्याची लांब दोरी. दिंड्या मोडकपुरी दिंड्याची लांब दोरी. माका जोडकपुरी माक्याला पीक भारी. दिंड्या मोडकपुरी तिखट मीठ आणतो घरी. तिखट मीठ आणतो घरी. याच्या नंतरचा जो खेळ आहे तो म्हणजे पिंगा. सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने आपण शब्द वापरतो, पण या खेळामध्ये बघा काय मजा आहे. चला, मराठी पद्धतीचे आपले पोहे तिखट मीठ लावलेले आणि फोडणीचे हो करतायत बघा जरा. तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडणे ते पोहे कशाला. आज वार सोमवार शंकराला नमस्कार. आज वार मंगळवार देवीला नमस्कार. तिखट मीठ मसाला फोडणे ते पोहे कशाला. हटुश बांधून खेळायला. हटुश पानबाई हटुश हटुश पानबाई हटुश. थोडे घालू आपण नटुश. सगळ्या वारी सदुश देवाला नमस्कार करुश. ये गौरी ये महाराणी ये आलीस तर ये लवकर ये. हळद लावते कुंकू लावते जेवायला घडते. ये गौरी ये हटुश पानबाई हटुश. काकाचा डेरा करुश. मराठी मुलांना माहिती असलेली ही छोटीशी एक कविता.
दत्ता दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक आणि ताकाचं लोणी आणि लोण्याचं तूप. पण ताक कसं करतात बघा बरं. करू कसये ताकाला लोणे का नाहीये, का नाहीये. झालं सरा सरा कोमो कोमोला प्यायला द्या. या मंगळागौरी खेळामध्ये तुम्हाला सांगितलं तसं घरातल्या सगळ्या जणी असतात आणि त्या घरातल्या वस्तूंचा वापर करूनच खेळतात आणि आपला जीव रमवतात, आनंद मिळवतात आणि दुसऱ्यांना पण आनंद देतात. स्वयंपाकघरात आपलं सगळ्यात महत्वाचं असलेलं साधन म्हणजे लाटणं. बघा बरं या लाटण्याने कसा खेळ खेळतात. झालं सरासऱ्या मामाने दिलं मला सारंगी पेट्या. साजणी तू देवळाच्या पाठीमागे महादेवासू कृष्ण गुजरी हरी गुजरी शेतीवरचा हार माझा हात बदरी. काय करू बाय, काय करू बाय, हा दृश्य पांतू खेळू काय. मंगळागौरीचा सण लग्न झाल्यानंतर असतो, त्यामुळे प्रत्येक मुलीला आपल्या आईची, आपल्या माहेरची आठवण येते. त्याचबरोबर नदीची आठवण येते, गावाची पाणवठ्याची आठवण येते. बघा बरं पाण्याची आठवण आल्यावर किती छान खेळ करून दाखवतीये. नदीचं पाणी झुळझुळ वाहत होडीला माझ्या माहेरी नेत. सरसर चालली माझी ही नाव, समृद्ध आहे माहेरचं गाव, माझ्या माहेरचं गाव. एक मिनिट सरच जरा. मगाशी म्हटल्याप्रमाणे आता त्या सगळ्या जणी करवंट्यांचा वापर करून, ज्या आपण नेहमी वापरतो किंवा टाकून देतो, त्या करवंट्यांचा वापर करून कसा खेळ खेळतायत बघा. बाजाराची वाट, बाजारात तुरी जांभळं दुरी. बाजाराची वाट. मगाशी म्हटल्याप्रमाणेच आपण काही काही जुन्या गोष्टी विसरत चाललोय. खलबत्ता, उखळ मुसळ, सूप, दळणाची चक्की हे आपण आता विसरत चाललोय. पण पूर्वीच्या काळी ह्याच वस्तू वापरून खेळ खेळायचे आणि त्यातनं मजा लुटायचे. आता या ठिकाणी सूप हे हातात घेत आहेत की जे आपण फक्त लग्न कार्य किंवा गौरी पूजनाच्या दिवशी विकत आणतो आणि त्याचा उपयोग करतो. पण पूर्वी हे घराघरातच असायचं आणि त्याचा उपयोग टाळ्या त्यांना आनंद मिळेल. आता सगळ्यात मजेशीर आणि गमतीची गोष्ट, आपल्याला सगळ्यांना भांडायला खूप आवडतं की नाही. सकाळी उठल्यापासून घरात कोणा ना कोणातरी ओरडत असतो, भांडत असतो, रागवत असतो. आता या ठिकाणी आपल्याला माहीत असलेल्या फेमस शांतिवनच्या सासू सुना आणि सवती तुम्हाला भांडण करून दाखवत आहेत. बघा तर भांडण. सुनबाई काय म्हणतं सासूबाई, सुनबाई काय म्हणतं सासूबाई, सुनबाई काय म्हणतं सासूबाई. माझे सोडे काय ग केलेस, काय ग केलेस. बहिणीच्या लग्नात बहिणीला दिले,
सुनबाई काय म्हणता सासूबाई? अगं 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 माझे साऊ